आता बसवटी उठणार नाही बस झालं. हो तब्येत थोडी ठीक आहे. सर मी खूप मेल केले अरे यार वृषाली पाटील त्यांनी त्या दिवशी प्रचंड केक आणि क्रमांक 500 सत्वशीला या दोघींनी खूप त्या दिवशी आम्हाला हैराण केलं आणि सर स्वतः होते म्हणजे सरांना माहिती इलेक्शन कमिशनर साहेबांचा फोन होता. हां मीच होतो समोर त्यांनी मला फोन केला. आपण काही त्यांना कंप्लेंट पाठवली आहे म्हणजे आज सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे. सर्व महापालिका आयुक्त सर्व पोलीस आयुक्त आहे त्यामध्ये आजही त्यांनी निरोप दिला आहे की जशी कंप्लेंट त्यांच्याकडून आम्हाला ज्या ज्या महापालिका आयुक्तांना प्राप्त झाली आहे 24 तासाच्या एन्क्वायरी करून रिपोर्ट सबमिट करायचे. आपली जे काही मागणी पण असेल सर मी माझं मत मागणी 3 वेळा तुमच्याकडे मला काही रिप्लाय नाही. मी पहिली मागणी 2 तारखेला केली, 1 तारखेला 2 तारखेला केली. त्या दिवशी तिथे वाद झाला. त्यावेळेला मी माझं लेखी तक्रार दिलेली आहे की असं झालं. त्यावर अजून कुठल्याही प्रकारची चौकशीला आम्हाला बोलवलं नाही किंवा कुठे काही झालं. त्या दिवशीचं पत्र दिलं, त्या दिवशी पत्र दिलेलं पटकन आपण कॉपी नाही, हे 2 तारखेचं मेल नाही दिलं. सर त्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या मॅडमनी हे केलं ना की आम्हाला आता इलेक्शन लढायचं की नाही याच्यावर विश्वासच नाही. म्हणजे त्या दिवशी एक तर त्या फॉर्म लावण्यावरनं तर वाद झाला. म्हणजे निरंतर कॉलम्स ठेवले आणि स्क्रुटनी व्हायच्या आधी फॉर्म लावायला पाहिजे होते ते न लावले आणि 3:30ला लावले, तेही फॉर्म चुकीचं लावले. त्यातून खूप लोकांमध्ये अविश्वास त्याची भावना आहे. मला दाखवा कंप्लेंट काल बहुतेक कमिशनर साहेबांकडे गेली आहे. 3-4 कंप्लेंट सर त्यांनी तर काय केलं माहिती आहे का, जाबर नावाचा एक उमेदवार आहे. तुमचा स्टाफ सांगतोय की त्याने त्याचं ॲफिडेव्हिट आणून दिलंय. जाबर त्यांनी सांगतोय की त्यांनी ते आणून दिलंय तरी सुद्धा सर त्याचा तिने एक्सेप्ट नाही केला फॉर्म आणि तिथे बिनविरोध निवडणूक झाली. तो धावत आला म्हणून मी कधी माझा फॉर्म पाठी घेतला. त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ बनवला. तो मी व्हिडिओ मिलियन मध्ये गेला सर. व्हिडिओ कुठे गेला त्याने आत्म फेऱ्या मारा लागतात का वाटतं. महाविकास आघाडीतले अनेक लोकांचे अर्ज बाद झाले. कशा प्रकारे अर्ज बाद केले पुन्हा. मला असं वाटतं की ज्या प्रकारे उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आणि सरकारी अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांची मदत घेऊन ते करण्यात आले, तो ठाण्यातल्या वृषाली पाटील या ज्या आरो आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला, उमेदवार अर्जाच्या बाबतीत घोळ केला, त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती. आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत, जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल. मात्र चौकशी आणि कारवाई केली कुठे पुन्हा उमेदवारी मिळणार का हा एक त्याच्या बघा, त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला. असं नाही, त्यांच्या पाठी आम्ही लागणारच आहोत. त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्क्वायरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील. माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं. पुढील 5 वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगनमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तो सगळ्यात महत्वाचं होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं. त्यांना त्या जागेवरनं हटवणं खूप गरजेचं होतं. आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की 24 तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल. 24 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 25व्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू. अपेक्षित आहे की 24 तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल. दुसऱ्या प्रभागामध्ये देखील असा प्रकार झालेला आहे. तिथल्या प्रभागामध्ये असा प्रकार प्रभाग क्रमांक 5 जे शिवाजीनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले. बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला. सो त्या देखील मॅडम त्या तिथल्या देखील आरोग्या
लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक 24 तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. कारण जोपर्यंत हे आरो तिथे आहेत तोपर्यंत ती निवडणूक फेअर होणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. काही ठिकाणी उमेदवार मॅनेज झाले त्याच्या संदर्भात काय तुमच्याकडनं कशा प्रकारची कारवाई केली? आम्ही ज्यांना हे दिले होते एबी फॉर्म दिले होते त्या सर्व एबी फॉर्म ज्यांनी आमच्याकडनं एबी फॉर्म घेतले होते त्या सर्व उमेदवार ज्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आणि पोलीस आयुक्तांना ऑलरेडी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. त्यांनी आमचा एबी फॉर्म घेतला आणि नंतर जाऊन एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ते मॅनेज झाले असा आमचा आरोप आहे. कारण आम्ही जो एक व्हिडिओ प्रस्थापित केला त्यात एक कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल तो त्या उमेदवाराला घाग नावाच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेला आणि तिथून तो जाऊन त्याने अर्ज पाठी घेतला. तो गंगेत आंघोळ करायला तर गेला नव्हता ना. गेला असेल तर पैशाच्या गंगेमध्ये उडी मारायला गेला असेल. तो अशा लोकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जे पक्षाची फसवणूक करतात. ते पक्षाचा उपयोग करून पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तुम्ही जर तुमची घरं भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. अशा लोकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत असं पत्र आम्ही 2 दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. आज आरोंच्या बाबतीत आम्ही तक्रार केलेली आहे आणि जी निवडणूक या लोकांना एकदम सोपी वाटते ती निवडणूक सोपी होणार नाही ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा. आरोनी ज्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिली सकारात्मक होते कारण ती उत्तर तुम्ही ह्या दालनात सांगितलं का? मी आयुक्तांना आणि काल निवडणूक आयुक्तांना जे काय घडलं ते सगळं दाखवलं. आरोच्या केबिन मध्ये त्या दिवशी जो काय राडा झाला त्याचे व्हिडिओज आमच्याकडे होते ते आम्ही त्यांना दाखवलेले आहेत. त्यांनी जे कबूल केलं होतं त्या दिवशी की होय माझ्याकडनं चुकी झाली तो फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता तो माझ्याकडनं झाला नाही. दुसरी गोष्ट डिस्प्ले केल्याच्या फॉर्म मध्ये पण चुकीचं ॲफिडेव्हिट लावल्याचं त्यांनी कबूल केलं होतं तीही गोष्ट त्यांना आम्ही सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारे जर आरोप वागत असतील तर आम्ही विश्वास कोणाचा ठेवायचा? तुम्ही जर स्वतःला निवडणूक आयुक्त म्हणून तिथे काम करत असता किंवा आरो म्हणून काम करत असता आणि मी म्हणजे इथली प्रमुख असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःला जर देवाचं रूप देत असाल तर तुम्ही देवासारखे वागले पण पाहिजे. तुम्ही दानवासारखे वागून जमणार नाही. त्यामुळे या आरोवर कारवाई वैशाली पाटीलवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. म्हणणं आहे की निवडणूक जी आहे पारदर्शक आहे. अरे बापरे एवढी ट्रेनिंग आरोना देण्यात आलेली आहे. एवढी सत्ताधाऱ्यांनी एवढी पारदर्शक निवडणूक केलेली आहे की निवडणुकीत मतदान करायची गरजच नाही. याच्यापेक्षा काय चांगलं पारदर्शकता असू शकते? म्हणजे निवडणूक लागल्यात पण अनेक लोकांना आता निवडणुकीचा अधिकारच बजावता येणार नाहीये. एवढी पारदर्शकता नकोय भारताला. संविधानामध्ये एवढी पारदर्शकता दाखवली नाहीये. तुम्ही कायदे बदलायला जाऊ नका. 21 नगरसेवक एका महापालिकेत ज्या वेळेला निवडून येतात ना त्यावेळेला जनता देखील तुमच्याकडे पाहत असते आणि याचा जनतेला पण राग येत असतो. तुम्ही जे जनतेला गृहीत धरताय ना ते धरणं बंद करा. नाही तर एक दिवस ही जनता जे नेपाळला झालंय तशाच प्रकारची घटना या भारतात पण होईल एवढं लक्षात ठेवा. बिनविरोध निवडून आलेल्या लोकांचा एक इतिहासच झालेला असं देखील आता बिनविरोध ह्याच्या पुढे जर आज हा ट्रेंड कायम राहिला बिनविरोधचा तर पुढच्या काही वर्षांनी म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील ना त्यावेळेला महापौर देखील बिनविरोधच बसेल. पुढच्या वेळेला महापौर देखील बिनविरोध बसवला जाईल. म्हणजे इलेक्शनच होणार नाही. 50-55 जागावर हे बिनविरोधच्याच जे काही नंतर खर्च करावा लागतो तो आधी करतील. पैशाची काय मागणी करण्यात आलेली का असं समजतंय? काही जण माघार घेतलेली आहे त्यांच्याकडे सगळ्यांनीच पैसे घेतले. तो कोणी असं गेलो म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तो चुकीचा होता ज्याच्या विरोधात फॉर्म भरतोय. फॉर्म भरल्यावर लक्षात आलं की नाही हा माणूस देव आहे. असं कसं शक्य आहे ना? काहीतरी घडलं असेल ना. एकनाथ शिंदेच्या घरी जो मुलगा गेला होता तो काही गंगेत उडी मारायला गेला नव्हता ना. तो पैशात गेला असेल तर पैशाच्याच गंगेत उडी मारायला गेला असेल. कारण त्याचे आई वडील मागील अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदेच्या विरोधात लढत होते आणि आज अचानक त्याला असं वाटलं की नाही आता हे तर बाबा देव आहेत. असं होत नाही ना. फॉर्म भरेपर्यंत तो दानव होता. फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला साक्षात्कार झाला की नाही हा माणूस तर खूप चांगला आहे उमेदवार समोरचा माझ्या. असं नसतं. अशात पैसेच खाल्ले गेलेले असतात. त्यांनी पैसे आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट खाल्ली आहे. सर सेना आणि राष्ट्रवादी यांची जी लढाई आहे आता जो आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठेतरी आम्ही कोर्टात गेलोय आणि अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल. कोर्टाने जर आम्हाला न्याय दिला आणि या प्रक्रियेला स्थगिती दिली ना तर आयुष्यात कोणीही उमेदवार विकत घ्यायची हिंमत करणार नाही. बिनविरोध इलेक्शन कुठे होणार नाहीत. कारण एकदा कोर्टाला देखील झटका द्यायला पाहिजे की बिनविरोध ठीक आहे. बिनविरोध आता आम्हाला स्टे द्या. 2 वर्ष चालू द्या केस. तेव्हा कळेल की उमेदवार विकत घेतल्याने काय होतं.
तर अशा प्रमाणे सदाशिव शिंदे यांच्याकडे आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा हरकती सुचवल्या होत्या, हरकती घेतल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कारवाई जी आहे ती आता तुमच्या ऍक्शन नंतर होताना पाहिजे. मला असं वाटतं की अनेक अपक्ष उमेदवार त्या दिवशी तिथे गोंधळ करत होते, त्याचे व्हिडिओ आहेत, तुम्हाला हवे असतील तर मी देतो. म्हणजे अनेक अपक्ष विरोध उमेदवारांचा विरोधच आहे या सगळ्या प्रक्रियेला, की आमची फसवणूक झाली निवडणुकीच्या नावावर. एकाच आरोच्या अंडर 3 जण बिनविरोध निवडून येतात. 3 प्रभागात 3 लोक बिनविरोध ज्यावेळेला निवडून येतात ना, त्यावेळेला तो आरो भ्रष्ट आरो असतो. त्याची निवडणूक प्रक्रियेवर लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो. सत्याचा विजय होईल का? का वाटतं येणार का? तेवढं तुम्ही आता दरवाज्यावर सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. विजय होईल तेव्हा होईल. कारण काय ना, जसा सूर्य उगवतो तसा सूर्य मावळतोय. एक दिवस हा उगवलेला भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात होणारच आहे. पण तोपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू. समोर काही दिसत नाही म्हणून लढणं बंद करणारी आम्ही अवलादी नाही आहोत. वचननामा आता जाहीर होणार आहे या ठिकाणी आता सत्ताधाऱ्यांचा. माझं मत आहे त्या वचननाम्यामध्ये त्यांनी लिहून द्यावं की 50 लाख रुपये अपक्षाला, 2 कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवाराला, 3 कोटी रुपये मनसेच्या उमेदवाराला, 50 लाख रुपये काँग्रेसच्या उमेदवाराला. हा पण डेटा चार्ट द्यावा. कारण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या वचननाम्यात ते पण हवेत की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अर्ज पाठी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आहात. हे देखील जर आलं त्यात तर मला असं वाटतंय की अजून प्रगतिशील भारतीय जनता पक्ष होईल.